मोठी आंतरराष्ट्रीय घडामोड समोर आली आहे। आशिया आणि आखाती देशांमधील वाढत्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम देशांनी मोठा निर्णय घेतलाय। पाकिस्तान, सौदी अरब आणि तुर्की या तीन प्रमुख देशांमध्ये ऐतिहासिक मक्का संयुक्त संरक्षण करार झालाय। या संरक्षण करारानुसार तिन्ही देशांपैकी कोणत्याही एका देशावर झालेला सशस्त्र हल्ला हा तिन्ही देशांवर हल्ला मानला जाईल आणि संयुक्तपणे प्रत्युत्तर देतील। या अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीवर भारत लक्ष ठेवून असल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलेलं आहे। मात्र या करारामुळे भारताची डोकेदुखी वाढू शकते। दरम्यान यावर आता आंतरराष्ट्रीय अभ्यासक विजय खरे यांनी काय म्हटलंय पाहूयात। खरं म्हणजे भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील जे सामरिक संबंध आहेत ते पश्चिम आशियामध्ये अतिशय वेगळ्या पातळीवर आहेत। परंतु हा जो करार पुढे येत आहे त्याच्यामध्ये पाकिस्तान ज्या पद्धतीने पूर्वी आयसोलेशनमध्ये होता तो आता पश्चिम आशियाच्या राजकारणात आणि लष्करी आणि संपूर्ण जिओ पॉलिटिकल सिच्युएशनमध्ये एक नव्या ठिकाणी नव्या पातळीवर आपले रोल प्ले करू इच्छित आहे। तर मक्का करारानं भारताची डोकेदुखी कशी वाढणार आहे हे देखील आपण ग्राफिकच्या माध्यमातून एकदा समजून घेऊया। सौदी अरेबिया, तुर्की आणि पाकिस्तानमध्ये मक्का संयुक्त संरक्षण करार झालेला आहे। पाकिस्तानला मिळणाऱ्या बळामुळे भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। पाकिस्तानला तुर्की आणि सौदीकडून अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि तंत्रज्ञान मिळणार आहे। तुर्कीच्या मदतीने पाकिस्तानचं नौदल वेगानं वाढणार आहे। मक्का करारामुळे भारताचं पाकिस्तानवरील वर्चस्व कमी होण्याचा धोका आहे।